श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तर आज मी सकाळी उशिराच उठले थोडंसं आणि माझ्या मुलीचं स्विमिंग क्लास होतं तर ती बोलली चल मम्मा माझ्यासोबत येते का. मग म्हटलं चला तिचं आज बघून घ्यावं कारण मला वेळ भेटत नाही बाकी दिवसामध्ये माझी खूप धावपळ असती. त्यामुळं मग मी गेली तिच्यासोबत आणि तिने तिचं कार्ड वगैरे काढलं. तिच्या सरांना देत होती ती, त्याशिवाय आतमध्ये एंट्री नसते. तर तिने कार्ड वगैरे दिलं आणि मग तिच्या बाबांनी तिला सगळं स्विमिंगचं सगळं घातलं. आणि त्यानंतर आज तिला डीप पाण्यात जायचं होतं तर ती थोडी घाबरतच होती. आज पहिल्यांदा ती डीप पाण्यात जाणार होती आणि नंतर मग तिच्या बाबांनी तिला पाण्यात टाकली तर छान गेली आतमध्ये. आम्हाला म्हणजे चांगलं वाटलं कारण तिकडे छोट्या पाण्यामध्ये घाबरत नव्हती पण इथे घाबरत होती. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. माझ्या भावाची मुलं माझ्यासोबत आली होती तर मग त्यांना म्हटलं चला डोसा करूयात म्हणून मग मी डोसा करायला घेतला. पीठ मी आयतच आणलं कारण करायला वेळ नव्हता मला. आणि त्यानंतर मग मी चटणी करून घेतली आणि त्याच एका साईडला बटाट्याची भाजी पण करून घेतली. त्यांना आवडती मुलांना आणि पटापटा त्यांना डोसे करून खायला देत होते गरम गरम. तर ती बघा ही दोघं माझ्या भावाची मुलं आहेत. तर हा एक छोटू आहे आणि हे दोघीजणी बसल्यात एकाच ताटात. त्यानंतर मग मी ही आंघोळीला गेले होते म्हणून मग ह्यांच्यासाठी करून घेतलं. आणि त्यानंतर म्हटलं चला किचन नंतर आवरूयात, पहिलं बेडरूम आवरून घेऊयात म्हणून मग मी पटपट सगळं बेडरूम आवरून घेतलं. आणि कपड्या वगैरे घड्या घालायच्या होत्या, सगळ्या घड्या घालून घेतल्या. आणि त्यानंतर मग मी पटकन बेड वगैरे आवरून झाडून घेतलं. आज इतका रिलॅक्स डे आहे ना, खूप छान वाटतं. संडे म्हटलं तर मंडे आला की परत टेन्शन असं असतं रोज आमचं संडेचं रुटीन. आणि त्यानंतर झाडून वगैरे घेतलं, बेडरूम वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि सगळं झाडून घेतलं. केरच काढला नव्हता मी काल कारण काल मला उशीर झाला घरी यायला, बाहेर गेली असल्यामुळे. म्हटलं आता सगळं पटपट झाडून करून घ्यावं. आणि नंतर केर वगैरे काढला आणि किचनमध्ये गेले. किचनमध्ये बघा किती पसारा होता. मला एवढा कंटाळा येतो ना भांडे घासायचा, खूप कंटाळा येतो मला. स्वयंपाक कितीही लोकांचा द्या मला काही प्रॉब्लेम नाही पण भांडे म्हटलं ना मला खूप कंटाळा येतो. आणि पटकन मग किचन आवरून घेतलं आणि भांडे घासून घेतले. आणि बघा पूर्ण घाण झालं होतं खूपच तेलकट. तर सगळं गॅस वगैरे चांगला घासून घेतला, किचन वाटा पुसून घेतला आणि धुवून घेतला. आणि त्यानंतर मग आवरून घेतलं, भांडे वगैरे घासून घेतले. आज खूपच असं म्हणजे पटपट कामावरून मस्त बसायचं असं ठरवलं होतं कारण आज रिलॅक्स केलं की पूर्ण दिवस तसाच जातो. त्यानंतर मग मी आंघोळीला गेली आवरून आणि आंघोळ करून आले. मग रोजचं रुटीन आंघोळ झाली की देवपूजा करणे. मग आवरलं आणि देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर मग मी नाश्ता करून घेतला. तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.